छाया मोरे, उमरोली गावची राहणारी आहे. माझा एक पापडाचा व्यवसाय आहे. तर त्याच्यामध्ये मी आपलं मुरबाड तालुक्यामध्ये मी राहणारी बाई आहे. माझा पापडाचा व्यवसाय आहे. पण मी माझ्या सालीच्या पाण्याचे म्हणून पापड बनवते मी. तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी थोडं सांगते. सालीचं पाणी म्हणजे कसं, आपलं आयुर्वेदिक पाणी असतं. ते पूर्ण पाण्यामध्ये साली असतं, त्याच्यामध्ये त्या जाळल्या जातात. ते असतं आपलं गावच्या त्या साली, म्हणजे पेटराची साल, आंब्याची साल, बरेच काही काही पदार्थ असतात त्या सालीमध्ये. त्याच्यामध्ये ते जाळल्या जातात आणि त्याच्यापासून हे आयुर्वेदिक आहे. एवढं मला सांगायचं आहे तुम्हाला, हे आयुर्वेदिक आहे. आणि त्याच्यापासून आपण ही राखाडी तयार करतो. जाळलं जातं ते आणि त्याच्यापासून ही राख तयार होते. आणि ती राख ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायची असते. त्याच्यामध्ये दुसरं म्हणायचं म्हणजे हे बासरबोंड म्हणून आहे, तेही टाकलं जातं. साबर टाकलं जातं. ते जाळलं जातं सगळं. साबर वगैरे हे काय काय आयुर्वेदिक आहे, घेवड्याची वेल वगैरे, ते सगळं जाळलेलं जातं. फक्त हे याची पानं आहेत ती त्याच्यामध्ये टाकली जातात. बासरबोंड म्हणतात त्याला, बरं का. ही बासरबोंड त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याला उकळ येऊन द्यायचं. उकळ आलं की प्रमाणशीर घ्यायचं आहे. 1 किलोला 1 पातेल्याचा पाण्याचा अंदाज असतो माझा. त्याच्यामध्ये हे पाणी उकळवायचं. आणि हे उकळल्यानंतर चांगलं उकळवायचं आणि त्याच्यामध्ये ह्या पाण्यापासून हे पापड केले जातात. हे पाणी पूर्ण उकळ येऊन द्यायचं. अशा पद्धतीने ही राखाडी तयार केलेली आहे. ती आपण या पाण्यामध्ये उकळवणार आणि मग ते एका पिंपामध्ये, टाकीमध्ये ते गाळून घ्यायचं पाणी. मग तो निवळला जातो आणि हे पाणी पापडासाठी वापरलं जातं. आम्ही याच्यामध्ये दुसरं कोणतंही पाणी वापरत नाही किंवा आपलं साधं पाणी असं वापरलं जात नाही. आता हे पाणी उकळत आलेलं आहे. ते उकळल्यानंतर पूर्ण, आणि मग कॉटनच्या कपड्यामध्ये ते आपण नंतर गाळू शकतो. आणि त्याच्यानंतर मग गाळल्याच्या नंतर हा पाणी अशा पद्धतीने तयार होतो. एकदम निवळ होतो. अशा पद्धतीने तो पाणी तयार होतो. आणि मग त्याचे ते आपण पापड्याचं पीठ उडदाच्या डाळीचं असतं. त्याच्यामध्ये काहीही मिलावट नसते. तांदळाचं वगैरे पीठ वगैरे घेत नाहीयेत आम्ही. आणि मग ते पापड ह्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं. फक्त मीठ आपल्या चवीनुसार. दळता वेळी आपण पापडामध्ये अशा पद्धतीने पाणी तयार झालेलं आहे आपलं. नंतर आपण पापड्याच्या पिठामध्ये उकळते. ते जास्त प्रमाणात असल्यामुळे एवढा वेळ नाही आपल्याकडे तुम्हाला दाखवायला. ते पाणी नंतर आपण तो गाळला जाईल. गाळल्याच्या नंतर तो पाणी असा निवळला जातो आणि मग त्याच्यामध्ये पापड, आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला सांगायचं तर पापडखार हा नसतो. हिंग टाकतो आपण. मिठाचं जेवढं प्रमाण लागतं तेवढंच टाकायचं आपण. जास्त प्रमाणामध्ये मीठ नसतो, कारण सगळी टेस्ट त्या पाण्यामध्ये असते. जिरं, हिंग, मीठ आणि थोडंसं चवीनुसार पापडखार, असं करून हा पीठ मळला जातो.
याचं प्रमाण एवढंच आहे की ते फक्त पापडाची टेस्ट, पाण्याची टेस्ट असते. त्या पापडाला फक्त पाण्याची टेस्ट असते. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक म्हटलं तर तरी चालेल. आणि ते पापडाचं पीठ मळून ते वरवंट्यावर पाट्यावर चेचून मग त्याच्या गोळ्या पाडल्या जातात. हे मशीनचा प्रकार नाही आहे. मशीनचा वापर मी अजिबात करत नाही याच्यामध्ये. असं करून हे पापड नंतर तो पापडाचा गोळा चेचला जातो. ते आपण नंतर दाखवूया ते जास्त झालेले पापड. फक्त तुम्हाला हे मी एक प्रयत्न म्हणून दाखवते. असं करून तो पीठ चेचला जातो. त्याला असं ओढून ताणून त्याला नरम केला जातो आणि मग त्याचा आपण तो पापड लाटू शकतो. यात मशीनचा वापर अजिबात नाही करू शकत. मी सगळं म्हणजे हातानेच बनवते. असे करून ते पापड लाटले जातात. त्याला म्हणतात मिरगुंडी. मग ते कापले जातात. अशा प्रमाणे ही तुम्हाला थोडंसं म्हणून मी दाखवते. अशा प्रमाणे ही मिरगुंडी लाटली जातात आणि त्याचेच पापडी लाटले जातात. पापड म्हणायचं तर हे बघा, हे असं त्याचेच पापड केले जातात. हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी थोडंसं करते की अशा पद्धतीने हे पापड केले जातात. हे बघा, हे पापड आणि याची मिरगुंडी लाटली जातात. अशा पद्धतीने हे ह्या सालीच्या पाण्याचे पापड बोलतात. त्याला सालीच्या पाण्याचे पापड असतात. तर अशा पद्धतीने हे पापड ह्या पाण्यापासून तयार होतात. नंतर तो पाणी आपण ह्या टाकीमध्ये गाळला जातो. याला पूर्ण उकळ आलं ना की मग तो पापड आपण याच्यामध्ये राख आहे, पूर्ण आयुर्वेदिक असते ती सालीची राख. त्याच्यापासून ते पाणी उकळवलं जातं. चुलीवर चांगलं उकळतं चांगलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये ते गाळून आपण ते पाणी पूर्ण निवळ असं शुद्ध पाणी होतं आणि त्याच्यापासून हे पापड लाटले जातात. त्या पाण्यापासून पापड लाटले जातात. त्याच्यामध्ये सोड्याचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे हे पापड चविष्ट लागतात. आता तुम्हाला दाखवते मी. अच्छा, तर अशा उकळत्या गुळीच्या पाण्याचे हे पापड तयार झालेले आहेत माझे. हे पाणी अशा पद्धतीने हे पापड होतात. हे पापड अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. आणि ह्या कुरड्या आहेत, ह्या तांदळाच्या कुरड्या आहेत. पूर्ण तांदूळ भिजत घालायचे, 2 दिवस भिजत घालून वाळवून दळून नंतर ह्या त्या कुरड्या पाडल्या जातात. आणि अशा पद्धतीने ह्या कुरड्या, हे मिरगुंडी, त्याचप्रमाणे ही मिरगुंडी केली जातात. याला म्हणतात मिरगुंडी. अशा पद्धतीने ही मिरगुंडी असतात, पूर्ण वाळवलेली असतात. अशा पद्धतीने ही त्या पाण्यापासून
त्या सालीच्या पाण्यापासून तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे त्या सालीच्या पाण्यापासून केलेली पापड आहे ती, हे तुम्हाला सांगायचं. अशा पद्धतीने ही निर्गुंडी केली जातात, कुरड्या केल्या जातात आणि तांदळाच्या पापड्या असतात, ह्या सुद्धा बनवल्या जातात. ह्या तांदळाच्या पापड्या वाफेवरच्या असतात, ह्या तांदळाच्या पापड्या. अशा पद्धतीने ह्या पापड्या करते. आणि त्याच्यानंतर ह्या खारवड्या म्हणतात त्याला. हे पा ह्या खारवड्या असतात, ह्या सुद्धा तांदळाच्या असतात. ह्या खारवड्या बनवल्या जातात. तुम्हाला तिखट पाहिजे तर तिखट, अशा पद्धतीने ह्या तिखटमध्ये आहेत. तिखटच्या पण असतात, ह्या तिखटच्या आहेत. ज्याची आवड असते तशी त्या पद्धतीने केले जातात, जशी ऑर्डर असते तशी करते. हे पापड, खारवड्या आणि ते सांडगे म्हणतात त्याला, सांडगे. हे सांडगे सुद्धा बनवले जातात. हे चण्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ अशा पद्धतीने हे सांडगे बनवले. हे अशा पद्धतीचे हे सांडगे असतात. ह्या डाळींपासून बनवले जातात. 3 डाळी, चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. ह्याच्यापासून सुरण टाकायचं, त्याच्यामध्ये सुरण असतं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे सांडगे बनवले जातात. आहे हा माझा व्यवसाय आहे पापडाचा. खूप वर्ष झाले, खूप वर्षापासून आहे, पण मला आज कळलं की तुमच्यापर्यंत पोचवा म्हणून. आणि याला बरेच प्रमाणामध्ये मागणी पण असते. बघा, तुम्हाला पटले तर तुम्ही सुद्धा या मोबाईलवर तुम्ही फोन नंबर घ्या. ऑर्डर बरेच प्रमाणामध्ये असते. मला 20-20, 25-25 किलोच्या अशा ऑर्डर असतात. अशा पद्धतीचे पापड आहेत हे पहा. आणि हे घरगुती लाटलेले आहेत. हे घरी लाटलेले पापड आहेत, हे मशीनचे पापड नाही आहेत. तुम्हाला जर आवडले असेल, हे माझे आयुर्वेदिक पापड आहेत, ते जर तुम्हाला आवडले असतील तर तसं तुम्ही मला फोन करा.